महाराज की. आता आमची गाडी हरवून गेली होती. साक्षीला वाचा मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही चाललोय शेगाव ची कचोरी खायला. साक्षी आज आमचं ठरलंय खूप दिवसांनी की फिरायला जाऊ. काय वाटतं तुम्हाला? आता आम्ही पेट्रोल भरलंय. एवढी ते काही गर्दी नव्हती पेट्रोलला, डिझेलला गर्दी आहे. मोदी खूप जास्त पेट्रोलचा प्राइस वाढवत आहे. त्याच्यावर मोदीजी, तुम्ही कधी हा ब्लॉग बघत नसणार तर जरा पेट्रोलचा भाव कमी करा. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आमच्या गाडीला जास्त पेट्रोल लागतं. काय काय सांगते साक्षी? काहीतरी सांगते काय? काहीच नाही. काहीच नाही का? तर आता आम्ही खूप मजा करत जाणार आहोत. आणि अजून काय करायचं साक्षी? आता जो जामनेरकडनं जाणारा रोड आहे ना तो खराब, खूपच खराब आहे. जळगावकडनं पण जाता येतं का? किती, कोणचं दूर आहे कोणतं जवळ आहे? चला आम्ही आता चेक करतो पेट्रोल थोड्या वेळ. जामनेर. तर आता आम्ही ठरवलंय की जामनेर रस्ता पकडायचा, कारण की सावळ मार्ग आहे ते 50 किलोमीटर जास्त आहे आणि इकडनं 50 किलोमीटर. मे बी आम्हाला जवळपास एक 30 किलोमीटर जरा खराब रस्ता राहील, पण त्याच्या पुढे मोस्टली असं वाटतं मला की चांगला रस्ता राहील. तर चला देवा गजानन महाराज की. आता एवढ्या कडक उन्हात कडक उन्हात एकदम इथं मस्त पैकी आणि ती मला नाही आवडत. शुलुलुलु. Hello guys, शुलुलुलु. तर आता कुठे ग साक्षी आपण? जामनेरच्या पुढे. आणि आम्ही खूप प्रयत्न करतो की आम्हाला व्हेजिटेरियन हॉटेल भेटलं ना की आम्ही तिथे जाऊ आणि प्युअर व्हेजिटेरियन जेवण करू. आणि तुम्हाला माहिती आहे जळगावचं कसं असतं, त्यामुळे सगळीकडे हिरवळ तुम्ही आमच्याकडे करा. साक्षी तू दाखवू शकते लोकांना, दाखवतो ना बोलतो एकदम असं गरम असं बाहेर चालू. एसी चालू त्याच्यामुळे बरं वाटतं. आम्ही कुठे चाललोय? शेगावचा रोड आहे. मी आहे ना तुझ्यासोबत, म्हणजे तू बरोबर ठिकाणी पोहोच. चालेल चालेल साक्षी. साक्षी पण झोपून गेली. ड्राईव्ह करतोय एकदम बेकार. मला पण माहिती कुठे चाललोय. बघू हा रोड किती दूर पर्यंत जातो. सेम असा गाव. आम्ही ते गुगल मॅपने आम्हाला जायचं शेगाव, मी येऊ केलोय एनगाव. चाललोय बघू. अरे यार, तर आता आम्ही जेवणाचं बिनकाय करायचं शेगावमध्ये बोलवलंय. म्हणजे आम्हाला व्हेजिटेरियन हॉटेलच भेटले रे. आता बसते भूक लागलेली आहे, खायला काही नाही. चालू भूक लागली. तर आता आम्ही पोहोचलो इथे, जेवण वगैरे केलं. भूक एवढी लागून गेली होती की ब्लॉग काढायचंच विसरून गेलो. शेवभाजी घेतली होती. त्या माणसाने सजेस्ट केलं की वो 2 भाज्या नको घेऊ, एकच घे. भक्त निवासला आलो. चांगला हॉटेल होतं ते, तिथे रूम करणार होतो. इथे आलो, आता इथे रूम अवेलेबल नाही आहे. तर आता बघू, आता आम्ही कुठे मस्त रूम करतो, जरा वेळ झोपतो, फ्रेश होतो, मग संध्याकाळी दर्शनाला येतो. ऊन तर एकदम जास्त आहे आणि इथली सिस्टीम पण भारी आहे. म्हणजे प्रत्येक लेन आहे कारची आणि जेव्हा तुम्ही येसाल ना तर कॅपॅसिटी दिसते. तर मग तुम्ही
तिथे कार लावायची नाही लावायची म्हणजे फुल असली तर लावसालच का बरं. आता चाललोय आम्ही वापस गाडीत बसतो, मस्त कुठेतरी रूम बघतो. तर आता निघालोय आम्ही हॉटेलच्या शोधात, कारण की हॉटेल तर नाही भेटलं आम्हाला कुठे. तर बघतो हॉटेल कुठे भेटलं. अकला रूम खूप चांगलं वाटतंय काय. तर आता आम्ही रूम केलाय, म्हणजे खूप फिरलो इथे, एवढे पण एकदम चांगले काही हॉटेल्स नाही आहेत. तर एक KC हॉटेल भेटलं, तिथे करून घेतलं आम्ही. बरं आहे हॉटेल, 3000 रुपये रूमचं भाडं आहे, मस्त वाटतं. बाकी रूम बघू शकता तुम्ही. आता आराम करू मस्त, आणि आराम झाल्यावर संध्याकाळी जाऊ आपण शेगाव फिरायला. हे साक्षी आपल्याला घ्यायचं आहे असं एकदम भारी. असं होतं हे, असं होतं बघ, मस्त आहे ना. हेच घेऊ आपण खाली आपल्या. तर आता संध्याकाळ झाली आहे, मस्त आराम वगैरे केला आम्ही. आता निघू, पाया पडायला जायचं नाही का, पाया पडायला जाऊ, पुढे बघू काय काय एक्सप्लोर करता येतो. चला. तर लेन दिसतोय तुम्हाला, लेन मध्ये दिसतंय की किती कॅपॅसिटी आहे, फुल आहे. आता ते फुल आहे, त्यामुळे पुढची लेन आहे, पुढच्या लेन मध्ये ना 2 ठिकाणी लागू आहे. तर आता बघतो मी, तिथे पुढच्या लेन मध्ये 02 आहे. गाडी काढली असता म्हणून झालं, तर काहीतरी सेन्सर्ड आहे, त्याने बरोबर कळतं. मी नाही येते. यार कशी जाऊ, कशी टाकू. तर आता टिक्का लावला मी, मला टिक्का लावणारा भेटला होता, तो म्हणे लावून घ्या, फुकट लावून देतो. लहान मुलगा होता. हा, पण मी त्याला 50 रुपये दिले. तरी त्याला म्हटलं शाळेत जा, म्हटलं बाबा काहीतरी अभ्यास कर, चांगला मोठा हो. म्हणून दिसतो ना पण टिक्का. अगं तर आम्ही ना गणपती घेतला, गणपती सोलरवर हातात कागद साक्षी कुठं तिकड नाही का. तेव्हा मस्त अशी मजा आली आम्हाला इथे. ते ठेवलं आम्ही, मे बी जाणार आहे रान, मग तिथून घरी. म्हणजे असं आमचं कन्फर्म नसतं बरं का, असं मन होतंय असं मन होतंय, मग आम्ही जातो. गाडी असेल नाही ते कुठे, क्रुझरच्या बाजूला होती. थांब असेल. चला आम्ही गाडी शोधतो आधी. आता आमची गाडी हरून गेली होती, म्हणजे आम्ही नाही का क्रुझरच्या बाजूला लावली होती, सगळे लेन्स सारखे. आणि मी कॉन्फिडंट होते की मला तर मी त्या क्रुझर जवळ गेलो, तिथे पाहिली गाडी नाही. 2 मिनिटात पुरे लाईट लागून गेले होते. खरं घाबरला. चाबी तर मध्ये नाही, विसरलो मी. तो लगेच असं करायला. चला मग आता जातो मी तिथे. काय केलं का, नायकावर चालली गेली. चला माझ्या गाडीला. गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळ झाली आहे, आंघोळ वगैरे केली आम्ही. आता निघू आम्ही जायला. असं ठरलंय की बरामपूर जायचं. 1 ते 20 होती, तर तो धागा काढायचा, मग तिथून निघायचं गावाकडे. इथून बरामपूर काहीतरी 125 किलोमीटर वाटतं, हे ना साक्षी. हा, 125 किलोमीटर बरामपूर, 150 किलोमीटर आजोरा. चला भेटू. तर केलंय आम्ही आता चेकआउट. आता आम्हाला बरामपूर जायचं, पण आम्ही असं सर्वांनी जाणार,
काही ना काही बघता बघता जाऊ. आमची रामप्यारी गाडी असली ना की कुठे पण फिरता येतं तेवढं. अरे सॉरी आपण का पेट्रोल हे साक्षी पेट्रोल बघ. हा आहे पेट्रोल. चांगला ॲव्हरेज दिला गाडीने. मला वाटत होतं की चांगला ॲव्हरेज नाही देणार पण या चांगला ॲव्हरेज दिला. सूर्यफूलच्या बिया घेऊन आलोय पण आता खाल्ली लागणार. ओके मॅडम. कारण की आता लेट्स गो. वातावरण एकदम थंडगार असं बघू शकतो. हा सकाळी सकाळी एवढं जास्त वारं होतं ना की असं वाटत होतं की बापरे आता मला शेडमध्ये लावले होते काहीतरी ओढून दिला. म्हणजे काल म्हणजे काल दुपारी साक्षीने रिग्रेट करत होती की हे जास्त होतं असं कॉस्टली होतं हॉटेल. पण जेव्हा सकाळी मी वारं बघितलं तेव्हा मला वाटलं की हा बाबा बरं होतं. ॲटलिस्ट आपण सेफ होतो म्हणजे गाडी सेफ होती. आणि आज काहीतरी वारं सांगितलंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. इकडे नाही तेवढं पण आहे जरा असं. मी अगदीच चाललो. आता महाराष्ट्रात वारं आहे. तर आता शेवटी थांबलोय आम्ही नाश्ता करायला. साक्षी चहा घेतली आणि मी पोहे घेतोय. तर आम्ही हॉटेलमध्ये याच्यामुळे चहा घेतली नाही कारण की आमचा पास्ट एक्सपिरियन्स एकदम खराब आहे. आम्ही जेव्हा पण चहा घेतो हॉटेलवाले एकदम खराब चहा देतो. त्यामुळे मग आता आम्ही इथून निघालो चेकआउट केलं. किती 50 किलोमीटर 30 किलोमीटर रन झालाय. त्यात थांबतो इथं नाश्ता वगैरे करू. हॅलो. तर आता वाजले 12. आम्ही एंटर केलंय MP मध्ये. बुरामपूरला पोचलोय. तर तिथून जातोय शिरगडला जसं आमचं ठरलं होतं. तर शिरगडला जाऊ ह्या वगैरे पडू मग तिथून थोड्या वेळाने निघू बॅक टू होम. पण महाराष्ट्र मी इकडे आलो ना इकडचे रोड्स वगैरे जरा हे वाटत होत. बघू शकता तुम्ही किती एकदम हे चालू ट्रॅफिक वगैरे. जेवढा वेळ मला यायला नाही लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ मला सिटीमधून आल्यापासून पुढे जायला लागतं. तर तुम्ही बघू शकता एकदम सगळ्या साईडला हे धुळे आणि डोंगर कापलेले. 40 किलोमीटर जायला आम्हाला 2-1 तास लागून गेले. 40 किलोमीटरसाठी एवढा वेळ लागला. अजून पण 10 किलोमीटर बाकी. आता कुठे रोड चांगला लागला. तर आता आम्ही पोहोचलोय शांभवी देवीला. साक्षी त्यांची तिकडची कुलबाईमध्ये. माझ्या मागच्या ब्लॉग्स मध्ये बघू शकता तुम्ही इथे आलो होतो. भारत बट्टी बनवली होती इथे. अरे फोड जोरात तसा पायाच्याकडनं नारळ पण फुटत नाही. चला चढून उतरून आता गाडीत बसलो. आता इथून डायरेक्ट बरामपूरच्या बाहेर निघून जेवण करतो.
मोस्टली आमचा प्रॉब्लेम कुठे होतो आहे तर व्हेजिटेरियन हॉटेल शोधायला, कारण की व्हेजिटेरियन हॉटेल खूप कमी आहे. 2 सापडले होते पण ते पण काय एवढे खराब होते. तिथे मटण शिजवत होतं मध्ये जिथे आम्ही नाश्ता केला सकाळी. साक्षीला वाचलं. चला आता इथं निघू आम्ही. तर आता आम्ही जेवायला बसतोय. तुमची भाजी मागवली का साक्षी? तरी पण जेवण करू. तर जेवण झालंय आमचं. मोस्टली पाहिले मी जेवण पण भारी हॉटेल असतात, म्हणजे स्टार्टिंग एकदम भारी असतं, जेवण पण खराब होतं. तर आता चहा पिले आम्ही. कुठे होतं का साक्षी आपण आता? कुठपर्यंत पोहोचलो? जामनेर. हां, जामनेरपर्यंत पोचलो. इथून 1 तास पाचोरा आहे. 2 दिवसानंतर घरी जाणार आहे. आता असं वाटतंय केव्हा पोचून केव्हा नाही, केव्हा पोचून केव्हा नाही असं झालंय मला. साक्षी केव्हाची चहासाठी आहे करते. बापरे, बघा इथं मस्त आहे. ऍक्च्युली गाडी शिकून देणार आहे, म्हणजे माझ्या डोक्याचा ताण आहे ना कमी होऊन नाही. मग तू चालवशील असं म्हणते पुरं फुल फ्लेज डायरेक्ट. चला मग भेटू. तर आता प्रयत्नानंतर आम्ही बाजारात पोहोचतोय. टोटल आमची ट्रिप झाली आहे घरी गेला सांगतो तर 550 किलोमीटर तरी फिरलो गाडी करून. तर जर असंच म्हणजे 10 ते 15 किलोमीटर घर बाकी घरी जायची ओढ लागली आता नाही, किंवा घरी जायचं किंवा असं झालं. घर ते घर राहतं पण शेवटी, आणि गावावरचं घर तर अजून बाजार. तर आलोय आम्ही घरी. शेवटी घर ते घर असतं भावा. म्हणजे 2 दिवस आम्ही मला वाटतं 550-600 किलोमीटर फिरलोय. गाडीचं जेवढं मीटर पाहतोय तेवढं बरंच रनिंग झालंय. तर आता आम्ही चाललोय पिक्चर पाहायला देऊळ पण. दीदीच्या कॉलेजले सगळे लोक चालले, म्हणजे सगळ्या फॅमिलीज. तर मग आता आम्ही पण चाललोय. पिक्चर ऑलरेडी चालू झालाय. 9 वाजलेले, आम्हाला लेट झालेलं आहे. आता घाईमध्ये चाललोय तिथे जाऊ, तिथून सांगतो मी पुढे काय होतं काही नाही. तर आत्ताच आम्ही आलोय. देऊळ बंद पार्ट 2 बघून मस्त होता पिक्चर एकदम. 12 वाजले. पुरं 2 दिवस बघून फिरतो. 2 दिवसापासून फिरतोय. हां, मूवी एकदम मस्त होता बरं. म्हणजे काहीतरी नवीन आहे त्याच्यात. 2 दिवसापासून फिरतोय. काल सकाळपासून निघालो होतो, आज संध्याकाळी आलो. लगेच कॉलनीतल्या सगळ्यांचा पिक्चर पाहायचा आहे कार्यक्रम बनला. पिक्चर पाहून आलो. आता कुठे झोपेल? आता तर झोप येत नाही, पण पिक्चर मस्त आहे, नक्की जावा.